नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत दाल तडका आणि जिरा राईस. तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवते. हे बघा, ही तुरीची डाळ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मसूरची डाळ मी 1 तास अगोदरच भिजत घातली होती. बघू शकता तुम्ही, आता मस्त भिजलेली आहे. आणि आता आपण ती ना कुकरला लावून घेणार आहे. तर त्यासाठी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी, कापून घेतलेत. आणि थोडेसे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या अशा चिरून घेतलेल्या आहेत, कारण थोडी मला डाळ तिखट पाहिजे म्हणून. तर आता मी याच्यात दाखवते तुम्हाला. तर आपण डाळ टाकून घेऊया कुकरला. दोन ग्लास पाणी टाकते. हे बघा, 2 ग्लास पाणी टाकूया. याचे टोमॅटो इथे टाकून घेऊया आणि मिरच्या पण टाकून घेऊया. आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकून घेते. हे बघा, थोडंसं असं तेल, कधी पण डाळ उकडताना ना असं थोडंसं तेल टाकायचं. आता आपण आहे ना कुकरला गॅसवर ठेवून 3 शिट्या काढून घेऊया. 3 शिट्या काढून घेऊया. 3 शिट्या झाल्या की मग डाळ आपण फोडणीला टाकूया. तेल टाकल्यानंतर डाळ लवकर सॉफ्ट होते. तर एक साईडला आपली डाळ शिजत आहे, तर दुसऱ्या साईडला आपण हे बघा, असे मी बटाटे चिरून घेतलेले आहेत, मोठे लांबडे लांबडे. तर आपण आहे ना आता बटाट्याची भाजी पण एक साईडला बनवून घेणार आहेत, कारण प्युअर व्हेज बनवतोय आज आपण, म्हणून मी तुम्हाला दाखवते. कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर 2 पळी तेल टाकणार आहे. तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी राई टाकून घेऊया. राई टाकूया आणि थोडेसे जिरं टाकूया. राई जिरं आणि मस्त तडकल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकूया आपण. आणि हे 2 मोठ्या आकाराचे मी कांदे घेतले होते, कारण कांदे जास्त टाकूया बटाट्याच्या भाजीत आपण, त्याच्यासाठी. बघा, खूप मोठ्या आकाराचे असे 2 कांदे घेतले होते मी, लांबडे असे कापून घेतले त्याला. तर बघू शकता, कांदा मस्त असं छान असं फ्राय झालेला आहे, एकदम लाल लाल असं कांदा आपल्याला असं थोडं लाल करून घ्यायचं आहे. पिवळी भाजी तर रोजच खातो आपण, आता आपण लाल भाजी बघूया, लाल बटाट्याची भाजी. कारण जिरा राईस आणि दाल तडक्याबरोबर बटाट्याची भाजी बनवणार आहेत. तर हे बघा, हे 2 जे टोमॅटो आहेत ना, हे टाकून घेऊया. ते 2 टोमॅटो टाकल्यानंतर आपण हे जे बटाटे कापले आहेत ना, हे पण टाकूया. अशी एकदा भाजी करून बघा, अशी एकदा छान अशी भाजी करून बघा. आपल्या कुकरला शिट्टी पण होत आहे, एक साईडला डाळ पण शिजते, एक साईडला भाजी पण होते आपली. हे बघा, कांदा भरपूर घालायचा ह्या बटाट्याच्या भाजीत. एकदा करून बघा ही अशी भाजी, डाळ भाताबरोबर खूप छान लागते. आणि आपण आता मसाले टाकूया. अर्धा चमचा बघा असा हळद टाकूया, थोडीशी. आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं, माझ्याकडे बारका चमचा आहे माझ्याकडे, म्हणून मी त्याच्यामध्ये 2 चम्मच असा मसाला टाकणार आहे. बारका चमचा आहे म्हणून. हे बघा,
3 शिट्ट्या झालेल्या आहेत, बंद केलं. भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे मस्तपैकी. थोडीशी आता आपण याच्यात आहे ना धनिया पावडर टाकून घेऊया. धनिया पावडर टाकल्यावर खूप छान भाजी लागते बटाट्याची. थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. हां, मी चवीपुरता टाकलं आहे मीठ. तुम्हाला किती मीठ लागतं म्हणजे चवीपुरतंच तेवढंच टाकायचं. मीठ लगेच जास्त खारट होईल भाजी. बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर हे झाकण ठेवून तिला होऊ द्यायची 10 मिनटं भाजी. पाणी याच्यात बिलकुल टाकायचं नाही आहे. बारीक गॅसवर होणार ही भाजी खूप छान अशी 10 मिनटात होणार ही. वाफेवरती शिजवून घ्यायची या भाजीला. तर बघूया आता आपली डाळ कशी झालेली आहे ती. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर उघडूया. डाळ आपली शिजलेली आहे, बघू शकता. डाळ खूप छान झाली आहे 3 शिट्ट्यांमध्येच, कारण थोडं 1 तास भिजवून घेतली होती म्हणून. हे बघा आपले टमॅटो पण मस्त असे झालेले आहेत. हे बघा आता आपण याला ना असं हलवलं ना तर पूर्ण ते मॅश होणार. डाळ आता आपण फोडणीला टाकूया. तर ती डाळ घोटणी जी असते ना त्याची आपल्याला गरजच नाही आहे, कारण डाळ भिजवली ना आपण 1 तासभर तर ती शिजवून जाते लगेच. हे बघा खूप छान अशी झालेली आहे, शिजलेली आहे डाळ. आपली भाजी बघून घेऊया आपण कशी झाली आहे ती भाजी. बटाटे शिजलेत की नाही. ऑलमोस्ट बटाटे शिजलेलेच आहेत, पण 1-2 मिनटं आपण ठेवणार आहेत अजून. आता आपली भाजी पण रेडी आहे, भाजी झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. मी आता गॅस बंद करून घेते. भाजी झालेली आहे रेडी. झाकण ठेवून देऊया आपण. आता आपण डाळ बनवून घेऊया. टोप ठेवलेला आहे, टोप पण गरम झालेला आहे. 1 पळी असं फक्त तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की अर्धा चमचा राई टाकूया. राई एकदम तडकली की आपण लसूण टाकूया. एवढं लसूण चांगलं चेचून घेतलं मी. 7-8 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या. गॅस बारीक करूया. कढीपत्ता असं भरपूर असं कढीपत्ता घेतला आहे. कधी पण डाळीला फोडणी देताना ना कढीपत्ता जास्तच घ्या. आता आपली ओतून घेऊया. डाळ ओतून घेतली की मला आता डाळ तर आपली रेडी आहे. ही आपली दाल फ्राय आहे ती रेडी आहे. आता आपण याला मी तडका देणार आहे. मग आपला तयार होईल दाल तडका. चवीपुरता मीठ पण टाकून घेऊया. एका मिनिटातच छान अशी उकळी आलेली आहे डाळीला. तर आपण याला आता तडका देऊन घेऊया. मी असा बारका टोप ठेवून घेतलाय, कारण माझ्याकडे तडका पॅन नाही आहे म्हणून मी हा टोप घेतला. याच्यात पुन्हा 1 पळी तेल टाकून घेऊया. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण थोडे जिरं टाकून घेऊया. दाल तडका आहे म्हटल्यावर जिरं टाकायलाच पाहिजे. आणि बघा अशी थोडीशी हिंग घेतलेली आहे मी. हिंग पण चांगली झाली की हे बघा 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अख्ख्या. मिरच्या लाल झाल्यात एकदम खूप छान असे. तर आपण थोडीशी याच्यात लाल मसाला टाकून घेऊया थोडासा एकदम. आणि डाळीवर खूप छान असा तडका देऊन घेऊया.
खूप छान वाटते डाळ. बघू शकता तुम्ही दाल तडका. हे बघा, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरनं. तर रेडी आहे आपली दाल तडका, घरगुती दाल तडका रेडी आहे. आता आपण जिरा राईस बनवून घेऊया. एक हे बघा टोप घेतलाय. टोप गरम झाल्यावर जिरा राईससाठी आपण एक असं पळी तेल गरम झालं की अर्धा चमच्याच्या वर असं जिरा टाकून घेऊया. जिरं चांगलं असं तडकलं, जिरं एकदम लाल झालं, त्याच्यात आपण पाणी ओतून घेऊया. आपला जेवढा भात बनवायचा आहे तेवढं पाणी, कारण घरातले तांदूळ आहेत बारीकवाले, म्हणून मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. आमच्या 2 जणांसाठी ह्या टोपाचा आम्ही भात बनवतो. जिरा राईस पाण्याला उकळी आलेली आहे, तर थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. थोडं मीठ टाकायला लागतं भातात. पाणी उकळी आली तर थोडे 1.5 वाटी मी असे तांदूळ धुवून घेतलेत, ते तांदूळ पण टाकूया. टाकून घेते मी आता हे तांदूळ. बघू शकता भाताला खूप छान अशी उकळी येत आहे. आपण थोडा गॅस मध्यम करूया, आपण थोडंसं बारीक करूया. तर आजचं जेवण आपलं रेडी आहे. दाल तडका, जिरा राईस, बटाट्याची भाजी, चपात्या. हे बघा प्युअर व्हेज आहे. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला खूप छान अशी बटाट्याची भाजी दाखवते. वाव. आणि आता आम्ही दाखवते दाल तडका. आता मी दाखवते जिरा राईस. खूप छान असं चपात्या. तर चला आता आपण प्लेट करूया आणि मग दाखव. तर चला आता आपण रेडी करूया जेवायसाठी प्लेट. तर आता आपण रेडी करूया जेवायसाठी. तर ही मी चपाती घेतलेली आहे. इथे आहे आपला मोतीचूरचा लाडू. ही आहे आपली दाल तडका. ही आहे आपली दाल तडका. ही आहे आपली भाजी, खूप छान अशी बटाट्याची भाजी. रेडी आहे आपली बटाट्याची भाजी. गरम गरम थोडासा भात, मस्त जिरा राईस. हे आहे आपलं अचार. तर हे आहे आपलं लोणचं. तर प्युअर व्हेज थाळी आपली तयार आहे. पापड पण आहे सोबत. खूप छान असं आहे बघा. मोतीचूरचा लाडू पण आहे, चपाती पण आहे, भाजी पण आहे, जिरा राईस, दाल तडका. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि शेअर करा. धन्यवाद.